महाराष्ट्रातल्या 2 विधानसभांच्या पोटनिवडणुकांसह देशभरात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या। उद्याला मतमोजणी आहे। सगळ्यात जास्त चर्चा आहे ती पश्चिम बंगालची। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा दबदबा कायम राहणार की पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार? कारण ममता बॅनर्जी जर का पराभूत झाल्या तर त्याचे राज्यस्तरावर नाही राष्ट्रीय स्तरावर वेगळे परिणाम उमटू शकतात आणि तेच भाजपच्या विजयाबद्दल सुद्धा म्हणता येईल। पाहूयात पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय होऊ शकतं। पश्चिम बंगालमध्ये कुणाची सत्ता येणार? बंगालमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलणार? जय श्रीराम की जय बांगला, कुणाचा नारा जिंकणार? दीदी की मोदी, बंगालच्या जनतेला कोण हवं? संपूर्ण देशाचं लक्ष पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलंय। बंगालची वाघीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जींचं सरकार उलथवून टाकण्यात भाजप यशस्वी होईल का, याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात। 23 आणि 29 एप्रिल अशा 2 टप्प्यात बंगाल विधानसभेच्या 294 जागांसाठी मतदान पार पडलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशा राजकीय संघर्षात यंदा विक्रमी मतदान झालंय। त्यामुळे पश्चिम बंगालची जनता कुणाच्या हाती सत्ता सोपवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पश्चिम बंगालची निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई झाली आहे। 2014 साली केंद्रात भाजपची सत्ता आली। 2019च्या निवडणुकीत तर भाजपला एकतर्फी बहुमत मिळालं। लोकसभेचं यश विधानसभा निवडणुकांमध्ये झळकलं। उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा अशा सगळीकडेच भाजपची सत्ता आली। पण पश्चिम बंगालमध्ये भाजपला आपले पाय रोवता आले नाहीत। 2016च्या निवडणुकीत भाजपचे फक्त 3 आमदार निवडून आले, तर 2021च्या निवडणुकीत भाजपचे 77 आमदार विजयी झाले। 5 वर्षात भाजपला मिळालेल्या मतदानाचा टक्का चांगलाच वाढला, पण बंगालची सत्ता काबीज करण्याइतकी भाजप मजबूत नव्हती। ममता बॅनर्जींनी भाजपला 100चा आकडाही गाठू दिला नाही। ही सल भाजप हायकमांडच्या मनात सातत्यानं बोचते। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपनं 150 मतदारसंघांवर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं। मोदी, शहा, राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिम्मता बिस्वा शर्मा यांच्या सभांनी भाजपच्या प्रचारात चांगलाच जोश निर्माण केला। भाजपचे 1.5 डझन मुख्यमंत्री, पक्षाचे 100हून अधिक खासदार, विविध राज्यातील 400हून अधिक आमदार निवडणुकीच्या प्रचारात तैनात होते। केंद्रीय सुरक्षा दलाचे 3.5 लाख पोलीस हे कायदा सुव्यवस्था चांगली राहावी म्हणून सतर्क होते। मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्तांपासून IAS आणि IPS अशा 500 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगानं आधीच बदली केली होती। इतका मोठा फौजफाटा भाजपनं पश्चिम बंगालच्या मैदानात उतरवलाय आणि त्याचे परिणामही तसेच उमटणार हे जवळपास निश्चित होतं। भाजपच्या आक्रमक प्रचाराचे पडसाद एक्झिट पोलमध्ये उमटले। पीपल प्लसच्या अंदाजानुसार TMCला 177 ते 187 जागा मिळू शकतात, तर भाजपला 95 ते 110 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र मॅट्रिकच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला आघाडी मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। भाजपला 146 ते 161 जागा मिळतील, तर TMC 125 ते 140 जागांवर मर्यादित राहील असा अंदाज आहे। प्रजा पोलनं तर भाजपला स्पष्ट बहुमताचा अंदाज देत 177 जागा मिळतील असं म्हटलंय, तर TMCला सुमारे 100 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पीमार्कच्या अंदाजानुसार भाजप 150 ते 175 जागा जिंकेल, तर TMCला 118 ते 138 जागा मिळू शकतात। पश्चिम बंगालमध्ये मतदान तर पार पडलंय, पण मतमोजणीचं अग्निदिव्य अजून पार पडायचं आहे। मतदानाच्या काळात भाजप विरुद्ध तृणमूल असा तीव्र संघर्ष पाहायला मिळाला। त्यामुळे मतमोजणीच्या दिवशीही बंगालमध्ये स्फोटक वातावरण असणार हे निश्चित मानलं जात आहे। पश्चिम बंगालमधील निवडणुकीला मोदी विरुद्ध दीदी अशा राजकीय युद्धाचं स्वरूप आलंय। भाजप सत्तेत आली तर तृणमूलची गुंडगिरी आणि दहशतवादाला लगाम बसणार, बांगलादेशी घुसखोरांना चाप लागणार, हिंदूंना सन्मानानं जगता येणार असे दावे भाजपनं निवडणुकीत केल्यात। तर बांगला अस्मितेचा मुद्दा घेऊन तृणमूल काँग्रेसनं भाजपला प्रत्युत्तर दिलाय। भाजप सत्तेत आली तर बंगाली भाषा आणि बंगाली अस्मितेवर गंडांतर येईल असा दावा ममता बॅनर्जींनी केलाय। आता जनता ममता बॅनर्जींना पुन्हा संधी देणार की अँटी इन्कम्बन्सीच्या जोरावर भाजपला सत्ता मिळणार
हे काही तासातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.